शिक्षकांचं मी प्राध्यापक डॉक्टर अशोक दुबे महाविद्यालयाच्या वतीनं सहर्षे स्वागत करतो। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर शिवाजी यादव, माजी प्राचार्य डॉक्टर सुरेश नलावडे सर, क्रीडा विभागातील प्राध्यापिका अरुणा दसकुटे नलावडे मॅडम, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर उत्तम जाधव आणि खास आपल्याला ज्यांचं मार्गदर्शन ऐकायचं, जे आपल्याशी सुसंवाद साधून आपल्या ज्ञानामध्ये भर टाकून भविष्याची दिशा देणारे आहेत असे समाज प्रबोधनकार भारूडकार श्री हरिभक्तपरायण दत्ता महाराज दर्वे आणि दुसरे प्रमुख पाहुणे प्राध्यापक दीपक राखुंडे सर, मच्छोदरी महाविद्यालय अंबड या सर्व मान्यवरांना मी असं विनंती करतो की आपण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करावे। सर्व मान्यवर महाराष्ट्राचे जाणते राजे ज्यांनी महाराष्ट्र घडवला, फक्त हिंदुस्थानच नाही तर जगाला लढण्याची एक दिशा दिली असे शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे जाणते राजे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं प्रमुख पाहुण्याचं हस्ते छोटी सी मुसीबतों से डर जाए उसे आनंद देते हैं, हर को भी सामने देखकर लड़ जाए उसे खिलाड़ी देते हैं। जीवन में खेलो कूदो मौज मजा करो, नया रंग भरते हैं। आइए सांस्कृतिक और क्रीड़ा क्षेत्रों में जिसने अपना सहभाग लिया है उसे हमारे शिव छत्रपति कॉलेज की स्टूडेंट रहेंगे, शिव छत्रपति कॉलेज की स्टूडेंट रहेंगे। सर्व मान्यवरांचे अभिनंदन। सरळच बेटा, खुर्चीवरून सरळ सरळ। धन्यवाद सर। मित्रांनो, फुलांचे आयुष्य एक दिवसाचे असते, मात्र काम त्याचे लाख मोलाचे असते। सुखात किंवा दुःखात फुलेच देतात साथ आणि फुले खरे शोभतात मान्यवरांच्या हातात। मी आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर शिवाजी यादव यांना अशी विनंती करतो की आपण भारूडकर तथा प्रबोधनकार श्री हरिभक्तपरायण दत्ता महाराज दर्वे यांचा यथोचित सत्कार करावा। दर्वे महाराजांबद्दल सांगायचं झालं, फुलांच्या सुगंधासारखा ज्यांच्या कीर्तीचा सुगंध सगळीकडे पसरलेला आहे असा सत्कार स्वागत आपण या मान्यवरांचं करणार आहोत। आपल्याला खळखळून हसवणारे आणि तेवढेच मंत्रमुग्ध करायला लावणारे श्री हरिभक्तपरायण दत्ता महाराज दर्वे यांचं पुनश्च स्वागत। यानंतर दुसरे प्रमुख पाहुणे मच्छोदरी महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर दीपक राखुंडे सर यांचे स्वागत आमच्या महाविद्यालयातील माजी प्राचार्य डॉक्टर सुरेश नलावडे सरांना अशी विनंती
करतो की आपण नागपूरचे सरांचं स्वागत करावं. डॉक्टर सुरेश नागावे. यानंतर याच व्यासपीठावर आहे कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवत आहे असे आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर शिवाजी यादव यांचं स्वागत महाजन सर यांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो. शांत सचिन मित्र पाहुण्यांचं स्वागत करणं ही तर आपली रीत आहे. ही भारताची खरी संस्कृती आहे आणि आपण या मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करत आहोत. यानंतर आमच्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य क्रीडा विभाग प्रमुख डॉक्टर सुरेश नागावे यांचं स्वागत इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर भगवान जायभाई सर यांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो. पाहुण्यांच्या हस्ते आपल्याला थोड्याच वेळात बक्षीस वितरण होणार आहे. खाली बसा. मयूर खाली बस. बक्षीस वितरण प्रमाणपत्र काही मेडल आणलेले आहेत ते जे स्पर्धक ज्यांनी चांगली भूमिका बजावलेली आहे त्यांचे नंबर आलेले आहेत. पाहुण्यांच्या हस्ते आपल्याला बक्षीस मिळणार आहे. तत्पूर्वी क्रीडा विभागातील प्राध्यापिका डॉक्टर प्राध्यापक अरुणा दसकुटे नलावडे मॅडम यांचं स्वागत पूजा लोंढे ही करेल. इथे अशी विनंती करतो की आपण नलावडे मॅडमचं स्वागत करावं. धन्यवाद. यानंतर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर उत्तम जाधव यांचं स्वागत प्राध्यापक कमलेश सर हे करतील. उत्तम जाधव. धन्यवाद. मित्रो, अतिथी देवो भव म्हणून शब्दसुद्धांनी स्वागत करण्यासाठी घेऊन येत आहे स्वागत गीत आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी शिल्पा शेळके. यास विनंती आहे की आपण स्वागत गीत सादर करा.
धन्यवाद. मी शब्दांना तोलत आहे मातीच्या रणातरावर. मी शब्दांना तोलत आहे मातीच्या रणातरावरून धरतीशी बोलत आहे क्षितिजाचे स्वप्न पाहून. धन्यवाद शिल्पा. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रस्तावित, आजच्या ज्या गॅदरिंग झाली, स्नेह संमेलन पार पडलं, त्या आयोजनाची भूमिका मांडण्यासाठी मी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर उत्तम जाधव यांना अशी विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट करा. मंचावर उपस्थित असलेले माहिती समाज प्रबंधक त्याचबरोबर दुसरे प्रमुख अतिथी आमचे मित्र प्रसिद्ध साहित्यकार समीक्षक अभ्यासू व्यक्तिमत्व राजेशभैया टोपे साहेबांचे अत्यंत जवळचे सुपापुरी गावाचे सरपंच आदरणीय डॉक्टर दीपक रापते सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय यादव सर, यांच्यावर डॉक्टर नरावडे सर, डॉक्टर स्मृती मॅडम, समोर उपस्थित सर्व विद्यार्थी, आताच मंचावर उपस्थित झालेले ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष, युवा सरपंच, माझो गावचे प्रथम नागरिक, शिक्षण प्रेमी आदरणीय श्री शिवराज भैया साहेब आणि समोर बसलेले सर्व विद्यार्थी, सहभागी विद्यार्थी, हा आपला वार्षिक स्नेह संमेलन या निमित्ताने आपण दिनांक 4 मार्च ते 7 मार्च या तारखेपर्यंत विविध कार्यक्रमाचे आपण आयोजन केले. वार्षिक स्नेह संमेलन घेण्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचा कलागुणांचा विकास व्हावा या उद्देशाने आपण हा वार्षिक स्नेह संमेलन घेत असतो. या वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने महाविद्यालय सहभागी
विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ तयार करून देते आणि त्या व्यासपीठाच्या मार्फत आपले विद्यार्थी आपल्या कलागुणांना वाव देतात आणि आपली कला या ठिकाणी सादर करतात। भविष्यात ते सेलिब्रिटी होतात याच मंचावरून। आपण दिनांक 4 मार्च रोजी क्रीडा विभागाच्या वतीने काही स्पर्धा आयोजित केल्या होत्या। त्या स्पर्धेचे नाव आहे 100 मीटर धावणे मुली मुली, गोळाफेक मुली मुले, कबड्डी, रस्सी खेच, 5 किलोमीटर रनिंग, खो खो, लांब उडी, रस्सी खेच, व्हॉलीबॉल। सांस्कृतिक विभागाच्या वतीने आपण काही स्पर्धा आयोजित केल्या होत्या। रांगोळी स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, विविध दूरदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम, शेला पागोटे, अशा प्रकारे आपण 4 दिवस विविध स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आल्या। जे स्पर्धक या स्पर्धेमध्ये विजय झाले आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि जे स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्यांचं मी अभिनंदन करतो। त्यांच्यासाठी मी एक शेर सांगतो या ठिकाणी। जिंदगी बड़ी अजीब होती है, कहीं हार तो कहीं जीत होती है, तमन्ना रखो समंदर की गहराई छूने की, तमन्ना रखो समंदर की गहराई छूने की, किनारों पर तो बस जिंदगी की शुरुआत होती है, बस जिंदगी की शुरुआत होती है। या ठिकाणी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आपल्या महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख आदरणीय नलावडे सर व प्राध्यापिका अरुणा दसपुते मॅडम यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी फार परिश्रम केले, त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी आभार मानतो। त्याचप्रमाणे आमचे सर्व प्राध्यापक हा कार्यक्रम ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम केले, त्यामुळे त्यांचं देखील मी या ठिकाणी आभार आहे। परत जे विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले त्यांचं पण मी या ठिकाणी आभार मानतो। धन्यवाद। मित्रहो, कर्तृत्वाने आणि मनाने मोठे असलेली मूर्ती लहान पण कीर्ती ज्यांची दरवळ राहत आहे आणि राहणार आहे असे आपल्या पाचोडचे युवा सरपंच शिवराज भैया भुमरे। मी आमच्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य नागावडे सरांना विनंती करतो की आपण भैया साहेबांचं स्वागत करा। आपल्या महाविद्यालयाचे कोणतेही छोटे मोठे कार्यक्रम असतील त्याला शिवराज भैया यांची उपस्थिती असतेच। या ठिकाणी जे प्रस्ताविकेतून आपण पाहिलं, उत्तम जाधव सरांनी सांगितलं की किती स्पर्धा झाल्या, कोणकोणत्या स्पर्धा झाल्या, त्याच्यामध्ये आपण प्रत्येक स्पर्धेचे 3-3 नंबर काढलेले आहेत आणि या स्पर्धेमध्ये जे पहिले दुसरे तिसरे आलेले आहेत महाविद्यालयाच्या वतीने आणि सन्माननीय प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना प्रमाणपत्र आणि जे काही पारितोषिकाचे स्वरूप असेल ते आपण वितरण करणार आहोत। तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असलेले आपले संस्थेचे संचालक, तसं तर आपल्याला आपल्या संस्था अध्यक्ष राजूनाना पाटील भुमरे आणि संस्थापक अध्यक्ष मंत्री महोदय संदीपानजी पाटील भुमरे साहेब आणि
तरुण नेतृत्व असणारे आपल्या पैठण विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार विलास बापू भोंगळे यांनी या कार्यक्रमाला, गॅदरिंगला, स्नेहसंमेलनाला, वार्षिक स्नेहसंमेलनाला शुभेच्छा दिलेल्या आहेतच. त्यांच्या बिझी शेड्यूलमुळे या ठिकाणी येऊ शकले नाही, पण त्यांचेच प्रतिनिधी, संस्थेचे प्रतिनिधी असणारे शिवराज भायांना विनंती करतो की आपण आमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, हितगुज करावं. आदरणीय शिवराज भाई. आज आपल्या शिवछत्रपती महाविद्यालयाच्या वार्षिक संमेलनाच्या समारोपाप्रसंगी उपस्थित असलेले व्यासपीठावरील आपल्या सर्वांना परिचित असलेले, जसं आपण म्हणतो की फॅमिली डॉक्टर, एखादा फॅमिली डॉक्टर असतो आपल्याला, आपण नेहमी त्याच डॉक्टर करतात, आपल्याला त्याच्यावर जास्त भरोसा असतो. अशा आता आपले फॅमिली, आपले प्रवक्ते, व्याख्याते आणि हरिभक्त पारायण असलेले दत्ता महाराज ठरले, जे आपल्याला नेहमी आपल्या कॉलेजचा कुठलाही कार्यक्रम असला की आपण हक्काने त्यांना बोलवतो आणि विद्यार्थ्यांना देखील त्यांचं मार्गदर्शन ऐकायला आवडतं, असे श्री दत्ता महाराज ठरले. त्याचबरोबर आज ज्यांची विशेष उपस्थिती असे आपले प्राध्यापक दीपक रामोटे सर, व्यासपीठावरील गणावडे सर असतील, सर्व आपले उपप्राचार्य असतील, यादव सर, आपला संपूर्ण टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ, सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपला या वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोपाचा आणि पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आहे. गेले 3 दिवसापासून आपलं 4 दिवसापासून आपला हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम चालू आहे. आपल्या कॉलेज लाईफमध्ये जे काही 4 दिवस आपले म्हणजे आपण जे वाट पाहत असतो असे विशेष 4 दिवस असतात. जणांना वेगवेगळ्या स्पर्धा, वेगवेगळे आपले टॅलेंट, परफॉर्मन्स दाखवण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत असते आजच्या दिवशी. आणि ह्या गेल्या 4 दिवसात ज्या ज्या स्पर्धा झाल्या, जे जे उपक्रम आपल्या कॉलेजमार्फत सर्व शिक्षकांच्या माध्यमातून राबवले गेले, त्याचा समारोप आणि आपण बक्षीस वितरण देखील या ठिकाणी ठेवलेले. आत्ता सरांनी शेरोशायरी केली, सांगितल्यात कशी त्या पद्धतीची शेरोशायरी मी करू शकत नाही, त्यामुळे मी आपलं साधं इतकूच असतो. आणि सरांनी 4 आपल्याला शेर दाखवलेला आहे की समुद्र आज आपल्याला दत्ता महाराज देखील सविस्तर असं या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. सरांनी देखील प्रास्ताविकामध्ये आपल्याला सविस्तर माहिती दिलेली, त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही. सर्व विद्यार्थी ज्यांनी या वार्षिक संमेलनात पार्टिसिपेट केलं होतं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. ज्यांना आज बक्षीस पारितोषिक भेटेल त्यांना शुभेच्छा देतो, आणि ज्यांना भेटणार नाही त्यांना देखील पुढच्या वर्षी अजून ट्राय करण्याचा आणि वेगवेगळ्या आपले जे कॉलेजचे इव्हेंट्स होत असतात त्यात पार्टिसिपेट करून आपण पार्टिसिपेट करावं आणि त्यातून बक्षीस मिळावे, या शुभेच्छा मी आजच्या प्रसंगी देतो. सविस्तर आपल्याला आता आपले पाहुणे त्यांना ऐकायचं आपल्याला, कारण मी तर नेहमीच बोलत असतो, तुम्ही मला नेहमी ऐकता. त्यामुळं जे आपले प्रमुख पाहुणे त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन करावं. सर्व आपलं स्टाफ ज्यांनी हे वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली त्यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो, त्याचं अभिनंदन करतो. सर्व स्टुडंट्स ज्यांनी पार्टिसिपेट केलं त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद भैया. तारुण्याचे 3 प्रकार असतात: तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. हे गुण त्यांच्या ठिकाणी आहे असे पाचवडचे युवा सरपंच शिवराज भैया भोंगळे. मित्र हो, दत्ता महाराज ठरले यांना माहीत असेल की पाप आणि पुण्य यांची व्याख्या काय. देऊची गाथ्यातली मूळ प्रत जी आहे गाथ्याची, त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये सांगितलेलं आहे ते पुण्य ते परोपकार आणि पाप ते परपीडा. उपकार करणं हे पुण्य आहे आणि दुसऱ्याला त्रास देणं हे पाप आहे. तर भैयाच्या माध्यमातून सगळीकडे पुण्यच पुण्य होतं. पोलीस स्टेशन असेल, हॉस्पिटल असेल, विविध शैक्षणिक संदर्भात असेल की त्या ठिकाणी त्यांचं सहकार्य, मदत ही गोरगरिबांना होत असते. त्यामुळे आणि विशेषतः त्यांचं वय लहान आहे आणि या लहान वयामध्ये त्यांची चाललेली
या विकासाची माणुसकीची कार्य करण्याची गोडतोड आहे त्याला नक्कीच तोड नाही असं वाटतंय. धन्यवाद शिवराजभाई मोरे. यानंतर आपण ज्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहोत असे कवी साहित्यिक आमचे मित्र प्राध्यापक दीपक राखोंडे सरांना मी अशी विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावे. प्राध्यापक राखोंडे. दुपारचे 1:30 वाजले. मी सकाळपासून बसलेले आहे मला जाणीव आहे आणि सरांनी सांगितलं मार्गदर्शन हा शब्द खूप मोठा आहे. घाबरू नका, मी आपला काही वेळ घेणार थोडासा आणि नंतर तुम्ही तुमच्या आवडत्या अशा बक्षिसीकरणाकडे आपण बोलू. औपचारिकता भाग आहे, बोलावं लागतं. सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला मी विनम्र अभिवादन करतो. त्या महाविद्यालयाला छत्रपती शिवरायांचं नाव आहे. मी आदरणीय नामदार उमरे साहेबांना सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी छत्रपती शिवरायांच्या नावाने हे महाविद्यालय उभा केलं. शिवाजी हा शब्द उलट जरी वाचला तर त्याचा अर्थ होतो जीवाशी. जीवाशी जीव देणारे माणसं ज्यांनी स्वराज्यामध्ये उभे केले असे छत्रपती शिवराय काय आहेत हे जर सांगायचं झालं एका शब्दामध्ये असं सांगता येईल की 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी, 2000 शत्रूशी झुंज देतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, दिल्लीवरून 8 तासात घोडा पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी, शत्रूच्या छावणीत घुसून मुकुट काढून आणतो त्याचं नाव धनाजी, मरण समोर आहे पण तरी आपला धर्म सोडत नाही ते संभाजी. आणि या सर्वांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची तोरण बांधतात, स्थापना करतात ते छत्रपती शिवाजी महाराज. खऱ्या अर्थानं ज्या माणसाचं नाव लोकशाहीमध्ये घेतलं जातं, ज्या राजाचं नाव लोकशाहीमध्ये घेतलं जातं की रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा तुम्ही धक्का लावू नये ही काळजी त्यांनी घेतली होती. त्यांच्या नावाचं जे महाविद्यालय आहे मला मनोमन आनंद वाटला. मी प्रथमच या महाविद्यालयामध्ये येतो आहे आणि आताच तरुण तरफदार नेतृत्व पाचोड या नगरीचे प्रथम नागरिक विकासप्रिय नेतृत्व त्यांच्या बोलण्यात एक प्रकारची नम्रता आहे. सत्कार करते वेळेस त्यांनी सांगितलं अगोदर पाहुण्यांचा करा, पण आमचा सत्कार अगोदर झाला पाहिजे. तितकं सुंदर आणि बोलण्यामध्ये सुद्धा आर्जवता काय असते, आदबी काय असते. मी सांगतो भैया 100% तुमचं फ्युचर ब्राईट आहे राजकारणात, येणारा काळ तुमचा आहे. आणि अशी माणसं राजकारणात जर आली तर खऱ्या अर्थानं प्रत्येक तरुणाला राजकारणात उतरावंसं वाटू शकतं. मी काही गावांचं नाव आवर्जून तुमच्या समोर घेतो. सर्वप्रथम आम्ही हिवरे बाजारला गेलो होतो भैया. या ठिकाणी पोपटराव पवारांचं गाव मी त्यांना आवर्जून सांगतो त्या गावाला आपण भेट दिली पाहिजे. इतकं सुंदर गाव हिवरे बाजार, पाणीदार गाव त्यांनी केलं पोपटराव पवार सरपंच. तदनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा नावाचं गाव भास्करदादा पेरे यांचं. आणि तिसरं गाव राळेगण सिद्धी, त्याचं अगोदर सिंधी नाव होतं नंतर सिद्धी झालं, अण्णा हजारे यांचं गाव. या तिन्ही गावांचं या ठिकाणी भैयांनी मला वाटतं तिथं जाऊन ते आले असते कदाचित. त्यांची टीम आपण जर घेऊन गेलात आणि इतकं सुंदर गाव कशी झाली तर मनाची या ठिकाणी तयारी जर असेल तर कोणतंही गाव आपण चांगलं तयार करू शकतो. 100% पुढच्या वर्षी तुमची गॅदरिंग इथं बसणार नाहीत विद्यार्थी, गर्दी वाढेल, बाहेर घ्यावी लागेल. इतकं चांगलं वातावरण या ठिकाणी महाविद्यालयाचं आहे. पाहिलंय पूर्णतः आता झाडं दिसत आहेत. प्राचार्य सुद्धा कल्पक आपण या ठिकाणी नेमलेले डॉक्टर चंद्रसेन कोठवाळे सर. काही अपरिहार्य कारणामुळे ते थांबू शकले नाहीत, महत्वाचं काम त्यांचं असल्यामुळं त्यांच्याबद्दल मी असं सांगेल. नंतर गांधी सर त्यांना सांगतील. त्यांच्याबद्दल मी असं सांगेल की कोठवाळे सर हरिवंशराव बच्चनच्या एका कवितेमध्ये ते अलगद बसणारं व्यक्तिमत्व आहे. ख्वाहिश नहीं मुझे मशहूर होने की, आप मुझे पहचान जो बस इतना काफी है.
ख्वाहिश कहीं मुझे वसूल होगी, आप मुझे पहचान लो, बस इतना काफी है। अच्छे ने अच्छा, बुरे ने बुरा जाना मुझे, जिसकी जितनी जरूरत थी उसने उतना पहचाना मुझे। ये जिंदगी की दौड़ बड़ी अजीब है, ये जिंदगी की दौड़ बड़ी अजीब है। जीत जाऊं तो अपने पीछे छूट जाते हैं और हार जाऊं तो अपने पीछे छोड़ जाते हैं। समंदर से सीखा है मैंने जीने का तरीका, समंदर से सीखा है मैंने जीने का तरीका, चुपचाप से बहना और अपनी मौज में रहना। कल बाजार से घड़ी क्या खरीद लाए, वक्त तो पीछे पड़ गए। सोचा था भैया घर बनाकर सुकून से रहूंगा, सोचा था घर बनाकर सुकून से रहूंगा, पर घर की जिम्मेदारी ने मुसाफिर बना डाला। लोग कहते हैं तुम हंसते बहुत हो, लोग कहते हैं तुम हंसते बहुत हो, और हम थक गए दर्द छुपाते छुपाते, और हम थक गए। असं व्यक्तिमत्व पटवाळे सरांचं आहे। शिवराज भैयांच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिवराज भैया तुमचं व्यक्तिमत्व असं आहे, एकदा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाने प्रश्न विचारला तुला कोणता भक्त आवडतो, तर भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये 19वा श्लोक आहे, तुम्ही आवर्जून वाचला पाहिजे। ते असं म्हणतात, तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्ट येणे केलं तिथं स्थिर मध्ये भक्ती मान्य पिढवणारा। ज्यांना स्तुती केल्यानंतर ते हुरळून जात नाही, निंदा केल्यानंतर ते खचून जात नाही, असा भक्त मला आवडतो। आणि त्या व्यक्तिमत्वामध्ये बसणारे व्यक्तिमत्व म्हणजे शिवराज भैया आहे। जी माणसं स्वतःचा अमूल्य वेळ खर्च करून इथं थांबले, तुमचं कौतुक करण्यासाठी ते खरं तर आले। खूप काम आहे, अगदी आपण भुमरे साहेबांपासून जर बघितलं व्याप कामाचं प्रचंड आहे, परंतु आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक आपण ऐकलं पाहिजे। आणि नियामक मंडळाचे संस्थेचे संचालक आपल्या घेऊन बसतात, त्याला आपण डाऊन टू अर्थ म्हणतो, जमिनीवर राहणारी माणसं आहेत, असं नेतृत्व या ठिकाणी या नगरीने जपलं पाहिजे। तदनंतर मी अगदी एक दोन मुद्द्यावर तुमच्याशी संवाद साधणार आहे। दुसरा मुद्दा असा सांगतो की या ठिकाणी आपल्याकडे आपण म्हणतो गाव काय असतं, अनेक जण आपण आपली कर्मभूमी आहे, आपण बाहेर गावी राहतो, आपल्या कर्मभूमीत येतो, तेव्हा त्या गावाची माती खूप महत्वाची असते। आमचे इंद्रजित भालेराव असं म्हणतात, त्यांच्या कवितेची ओळ मला आठवते, काट्या कोट्याचा तुडवित रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या कोट्याचा तुडवित रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, तिथं उन्हात तळतात माणसं, तिथं मातीत मळतात माणसं, त्यांच्या मालाला भाव आहे सस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता। ती गावाचं वैभव एका कवीने सांगितलं। गाव आणि शहर यामधला नेमका फरक एका कवीने 2 ओळीमध्ये सांगितलं। ते असं म्हणतात, शहर की डांगरी सड़कों से गांव का फुफुटा अच्छा है। हे मुलींना ऐका, महत्वाचं आहे, नंतर बोला। शहर की डांगरी सड़कों से गांव का फुफुटा अच्छा है, गांव का फुफुटा जाने वालों के कदमों के निशान छोड़ता है, लेकिन शहर की डांगरी सड़कें पाव को जलाती है, कमबख्त निशान तक नहीं छोड़ती। म्हणून शहराचं नाव चांगलं आहे, महात्मा गांधींनी तर अगोदर सांगून ठेवलेले खेड्याकडे चला, पण आपण शहराकडे जातो भैया। माझं तर असं स्पष्ट मत आहे, गावची माती इतकी महत्वाची असते। अहो गावामध्ये एखाद्याला ठेच जर लागली सगळं गाव गोळा होतं। शहरामध्ये माणूस खोलीत मरून जरी पडला तर कोणी पाहत नाही। रवींद्र महाजन नावाचा कलाकार मरून पडला, वास सुटला, कोणी बघितलं नाही। परवीन बाबी नावाची जुनी हिरोईन होती, ती मरून पडली, कोणी बघितलं नाही। पण गावाचं तसं नसतं, गावाचं वैभव मोठं असतं। म्हणून पाचोड या नगरीमध्ये खऱ्या अर्थानं हे महाविद्यालय इतक्या सुंदर पद्धतीने उभं आहे आणि 100% मला खात्री आहे त्या महाविद्यालयाच्या अनेक शाखा भविष्यामध्ये निर्माण होईल अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आहे। राहिला भाग संस्काराचा, महाविद्यालय काय देतं विद्यार्थी मित्रांनो? संस्कार। संस्कार कोणाकडून मिळतात? आपल्या घरामध्ये आई वडिलांकडून। आईच्या बद्दल तर खूप कवींनी लेखकांनी लिहिलेलं आहे, तुम्ही काही गोष्टी आवर्जून आईच्या आपण वाचल्या पाहिजे। आई समजून घेताना उत्तम कांबळे यांचे सुंदर पुस्तक आहे, ते पुस्तक आपण वाचा। मुनव्वर राणा नावाचे शायर असं म्हणतात, जा अंधेरे तेरा मुंह काला हो गया, जा अंधेरे तेरा मुंह काला हो गया, माँ ने आके पूरी घर में उजाला हो गया। तुमची ताकद आईच्या त्या शब्दामध्ये आहे। हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर, आणि आई आपल्यावर संस्कार करते। पुढे ते असं म्हणतात, मुझे मोहब्बत है मेरे हाथों के तमाम उंगलियों से, मुझे मोहब्बत है मेरे हाथों के तमाम उंगलियों से, न जाने कौन सी उंगली पकड़कर माँ ने चलना सिखाया हो। हाथावर आपण
हाताला स्पर्श झाला, आपल्या आईचा स्पर्श झालेला असतो. बापाचं काय मग? आईवर बऱ्याच जणांनी लिहिलं बापाचं काय? बापाचं प्रेम न दिसणारं प्रेम असतं. आईचं प्रेम म्हणजे समयची दिसणारी ज्योत असते, ते दिसतं आपल्याला. आणि आई वेदनेजवळ असते. आपल्याला काटा मोडला किंवा ठेच लागली तर कोणाच्या आठवण आपल्याला? अगं आई ग असं म्हणतो. आणि बाप भीतीजवळ असतो. साप दिसलं की आपण आई बापरे असं करतो. साप दिसल्यानंतर आई ग नाही करत, आपण धरलेलं आहे ते. आणि म्हणून बापावर सुद्धा आपण, मी कधीतरी पाठीमागं बापावर, बाप काय असतो? बाप एक धाक असतो, कधी जमदग्नी तर कधी चारवाक असतो. बाप एक धाक असतो, कधी जमदग्नी तर कधी चारवाक असतो. बाप घर तोडणारा खांब असतो. बाप भोळ्या मानाचा भोळा सांब असतो. बाप घर तोडणारा खांब असतो. बाप भोळ्या मानाचा भोळा सांब असतो. बाप आईच्या गळ्यातील मंगळसूत्रातला मणी असतो. बाप आईच्या गळ्यातील मंगळसूत्रातला मणी असतो. बाप आईच्या डबडबलेल्या डोळ्यातलं पाणी असतो. बाप एवढे आपण आई बाप समजून घेतले पाहिजे. आणि आई बापाने सुद्धा आपल्या मुलावर लक्ष दिलं पाहिजे. गुन्हेगार आणि त्या काळात भया असं म्हटल्यानंतर पिढी बिघडली. पिढी बिघडली नाही, मुलं बिघडलेली नाही. आई वडिलांचं लक्ष त्यांच्यावर असलं पाहिजे, संस्काराचा भाग आहे. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये आपण आपल्या मुलांना कोचिंग मध्ये टाकतो आणि मुलांचा मेंदू मेरिटच्या फुटपट्टीने मोजतो. मी तुला 1 लाख रुपये तुझ्यावर खर्च केले ना, मला 90% आलेच पाहिजे. आणि त्याची कॅपॅसिटी नाही मेडिकलला जायची. कशाला तू घोमता त्याला त्याच्यामध्ये? तो जर चित्र काढत असेल तर चित्र काढू द्या. तो जर मैदानावर क्रिकेट खेळणार असेल तर त्या अकॅडमीमध्ये क्रिकेटचे क्लासेस लावा. तो नाही जाऊ शकत मेडिकलला, गेला तर काय होईल? 4 पेशंट मारून टाकेल तो. कशाला आटाळा धरतात? वडिलांनी सुद्धा त्याची कॅपॅसिटी पाहून, त्याची क्षमता पाहून त्याला कुठं टाकायचे ठरवलं पाहिजे. विनाकारण विद्यार्थ्याला दोष देऊन काही उपयोगाचं नाही. आई वडिलांनी आपल्या विद्यार्थ्याला कसं लक्ष द्यायचं, एक छोटस उदाहरण सांगतो तुम्हाला मी. दोघं नवरा बायको नोकरीला असतात. मुलगा असं म्हणतो की माझ्या शाळेमध्ये बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे, पप्पा तुम्ही चला आजचा दिवस. त्याचे पप्पा म्हणतात नाही मला वेळ नाही, हे घे 100 रुपये, मिठाई खा आणि जातो निघून. ते हिरमुस्त बिचारा लेकरू ते निघून जातं. पुन्हा पुढच्या वर्षी ते आईला म्हणतं मम्मी माझ्या शाळेमध्ये एक चांगला कार्यक्रम आहे, पालक मेळावा आहे. गेल्या वर्षी पप्पा आले नाही, सगळ्यांचे पप्पा मम्मी येऊन जातात, तुम्ही आले नाही. तर मम्मी म्हणते माझी आज महत्वाची मीटिंग आहे बाळा, हे घे 500 रुपये आणि तू निघून जा. भविष्यामध्ये ते मुलगा एवढा मोठा होतो, अमेरिकेमध्ये चांगल्या पॅकेजची नोकरी त्याला लागते. आणि नंतर एक दिवस त्याच्या अंकलचा फोन येतो की असं सांगतात की बेटा तुझे पप्पा बिमार आहे, तुला भारतात यायचं. तर मुलगा काय म्हणतो मला वेळ नाही, मी RTGS फोन पे वर 50,000 रुपये टाकतो, वडिलांना पण ते दवाखान्यात दाखवून मला वेळ नाही. पुन्हा महिनाभरात फोन जातो तुझे पप्पा वारले, तुला यावं लागेल भारतामध्ये. मुलगा म्हणतो अंत्यविधी करून घ्या, मी 1 लाख रुपये टाकून देतो फोन पे वर. पेरा तसं होतं. आई वडिलांनी जर आपल्या मुलांना वेळ दिला तर आपण सुद्धा या ठिकाणी त्याचे पायी होऊ शकतो. ते कवी असं म्हणतो दौलत की भूख ऐसी लगी कमाने निकल चले, दौलत की भूख ऐसी लगी कमाने निकल गए, जब दौलत मिली रिश्ते हाथ से निकल गए. बच्चों को मिलने की फुर्सत तक नहीं मिली, बच्चों तक मिलने की फुर्सत तक नहीं मिली, जब फुर्सत मिली बच्चे कमाने निकल गए. मग मुलांकडे लक्ष कधी द्यायचं आपण, हा महत्वाचा भाग आहे. कधीतरी आई वडिलांनी मुलांच्या वयात चेक केला पाहिजे, शेवटचं पान चेक केलं पाहिजे. तो काय करतो, काय लिहितो, शेवट शायरी लिहितो का, काय करतो, कोणाचं नाव टाकतो वहीवर, कोणाचं नाव कोरलं त्याने वहीवर, हे पाहिलं पाहिजे वडिलांनी. त्यांची जबाबदारी आहे. मी फक्त त्यांच्यावर पैसा खर्च करून भागणार नाही, हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. मी मागच्या आठवड्यामध्ये अरविंद टफलरचे पुस्तक कादंबरी वाचली, फ्युचर शॉक नावाची. भैया खूप सुंदर. फ्युचर शॉक नावाच्या पुस्तकामध्ये अरविंद टफलर असं म्हणतो आजची जी पिढी आहे ना तुमची आमची, ती 3 स्क्रीन भोवती फिरते. 3 स्क्रीन भोवती. पहिलं स्क्रीन आहे मोबाईलचं, त्याच्यावर मी भारूड रचले महाराज, मी भारूड म्हणणार आणि मी जोड करणार. मोबाईलवर भारूड आहे तुम्हाला मी ऐकवत होते. पहिली स्क्रीन आहे मोबाईलचं, दुसरी स्क्रीन आहे टीव्हीची आणि तिसरी स्क्रीन आहे कॅम्प्युटरची. ह्या 3 स्क्रीन भोवती आजची पिढी धुरपडते. ते असं म्हणतात, एका इंग्रजी वाक्याचं उदाहरण दिलं तर पीपल दे आर टेस्ट अँड दॅन लॅटर ट्रस्ट. माणसं बाहेरची लोक तुमच्यावर अगोदर तुमची परीक्षा घेतात, नंतर तुमच्यावर विश्वास ठेवतात. बट पेरेंट्स आर ट्रस्ट अँड दॅन लॅटर टेस्ट.
पण पालक असे असतात की ते अगोदर तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि नंतर तुमची परीक्षा घेतात. आणि अशा या 3 स्कीम भोवती फिरणाऱ्या पिढीचं काय होतं मग? पूर्वी मुलगी चांगली वागू लागली तर भैया असं म्हणायचे की मुलगी आजीवर गेली, मुलगा चांगला वागू लागला तर मुलगा आजोबावर गेला, आजोबाचे आजीचे संस्कार व्हायचे. आजी सुद्धा जुन्या काळामध्ये आपल्याला अंगणगीत गायचे. अंगणगीत माहिती तुम्हाला सगळ्यांना? हा म्हणा ना मग तुम्ही. अंगणगीत गायची. निंबोणीच्या झाडामाग चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. काय ताकद होती त्या अंगणगीतामध्ये. बाळ झोपी जायचं, बाळाच का बाळाचं बापू झोपी जायचं. अलीकडची मम्मी काय करते? बाळाच्या कानात हेडफोन टाकते, पाण्यात टाकते आणि बाळाचे पाय फेसबुकवर दिसतात. जुन्या काळात बाळाचे पाय पाण्यात दिसायचे, आता ते फेसबुकवर दिसतात. 100 लाईक, 200 कमेंट, 4 शेअर. पिढी बदलली. आणि ही सगळी पिढी स्क्रीन बघून जर गुरफटत असेल तर आमच्या मुलांचा स्क्रीन टाइम काय आहे हे पालकांनी चेक केलं पाहिजे. मला परवाच्या दिवशी एक फोन आला माझ्या विद्यार्थ्याचा आणि तो म्हणाला, सर मला आज हळद लागली, मला उद्या लग्न आहे, मला एक उखाणा सांगा. अरे म्हणलं येडा झाला का काय, रात्रीचे 1:45 वाजले आणि तू उखाणा सांगा म्हणतो. नाही म्हणजे उखाणा सांगा सर, खूप माझा आता नवरी तर खुश झाली पाहिजे पण करवली सुद्धा खुश झाली पाहिजे. म्हणलं येड्या फोन ठेवून दे, मी घाबरलो ना रात्री बेरात्री कोणाचा फोन आला, इतकी मुलांची मदत जाते. 1:30 वाजेपर्यंत चॅटिंग. आणि तो वेळ जर अभ्यासात खर्च केला तर युपीएससी तुम्ही क्रॅक करू शकता ना. हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि काही नाही, ग्रामीण भागातलेच मुलं ह्या परीक्षा पास होतात, शहरी भागातली मुलं पास होतात हा गैरसमज काढून टाका. त्यातल्या त्यात मुलींचा टक्का वाढलेला आहे. कारण मुली सिरियस असतात, गांभीर्य मुलीमध्ये जास्त असतं. मुलांना राग येणार नाही. तुम्ही म्हणता सर बाहेर मागा सर बाहेर भेटतात म्हणा. आमचा भावना खूप नाजूक झाल्या अलीकडच्या काळात. तर मला सांगायचं की हे 3 स्कीम भोवती जर आपण गुरफटत असो पण त्याच्यातून चांगलं घेतलं पाहिजे. आपण मी म्हणणार नाही, मी दोष देणार नाही मोबाईलला, मी दोष देणार नाही टीव्हीला, मी दोष देणार नाही कॅम्प्युटरला. ते चांगलं आहे ते घ्या, जे वाईट आहे ते काढून टाका. तसं शेण खातो आपण टरबूज फेकून देतो आणि बाकीच खाऊन टाकतो. कशा पद्धतीने हे आपण जपलं पाहिजे. राहिला भाग पुढे एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि नंतर मी 2 कविता सादर करतो आणि मग मी समर्पण होतो. कारण आपल्याला महाराष्ट्रातील प्रसिद्ध भागवता ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये प्रबोधन, मनोरंजन या दोन्ही गोष्टी घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलेले अनुभव खूप मोठा आहे. खऱ्या अर्थानं ते समाज शिक्षक आहे. आपण पेशाने शिक्षक आहोत पण ते या ठिकाणी समाज शिक्षक आहेत खऱ्या अर्थानं. दत्ता महाराज टर्ले यांना ऐकायचं. व्यासपीठावर जे उपप्राचार्य डॉक्टर यादव सर आहेत, माजी उपप्राचार्य नरावडे सर खूप आमच्या गप्पा झाल्यात ऑफिसमध्ये. त्याच्यानंतर दसपती मॅडम आणि सुंदर असं सूत्रसंचलन करणारे मला वाटतं ग्रंथालय शास्त्राचे बिडवे सर, इतकं सुंदर सुरेल आवाजामध्ये त्यांनी सूत्रसंचलन केलं. आणि एक आवाज मला ऐकायला मिळाला, श्रेया घोषाल पेक्षा सुद्धा सुंदर आवाज. म्हणजे शेळके ना, शेळकेचा आवाज आहे. तिने जर तिचा आवाज डेव्हलप केला तर आजचा काळ हा व्हायरलचा काळ आहे. तू जर चांगल्या पद्धतीने युट्यूब चॅनल सुरू केलं, सांगायला हरकत आपण सकारात्मक बघितलं पाहिजे की तुझ्या आवाजाची दखल नक्कीच घेतली जाऊ शकते. इतका चांगलं सर ते तो आवाज जपला पाहिजे आपण. इतका गोडवा आणि इतकी सुमधूर साथ तिच्या त्या स्वागत गीतामध्ये होती. हे सर्व व्यासपीठावरील आणि समोर सगळे परिचयचे आमचे कांबळे सर असतील, देखले सर असतील, आमचे आता त्यांनी आमचं सारथ्य केलं, गाडीमध्ये घेऊन आले ते आम्हाला अंबड पासून इथपर्यंत. गांधी सर, बाकीचे सर्व मान्यवर, मी सर्वांचा नाम उल्लेख या ठिकाणी करतो. आणि शेवट या ठिकाणी सांगतो आहे, शेवटी उद्या जागतिक महिला दिन आहे. महिला दिनावर बोलल्यानंतर तुम्हाला राग येईल, कारण की मुली महिला हे खूप महत्वाचं नातं असतं घरामध्ये. मुलीवर एक कविता केली सर, आमचा एक मित्र आहे प्रदीप निफाडकर नावाचे पुण्याचे, ते असं म्हणतात, जागोजागी भेटत असते माझी मुलगी, कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी. जागोजागी भेटत असते माझी मुलगी, कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी. तिला तर रुजते नटणे भेटणे, तरी नेहमी पैसारखी सुंदर दिसते माझी मुलगी. असं म्हणतात, मला मिळाले किती चांगले आई बाबा, ती मुलगी म्हणते, मला मिळाले किती चांगले आई बाबा, मैत्रिणींना सांगत असते माझी मुलगी. गळ्यात माझ्या घास उतरल्या नाही म्हणतो, गळ्यात माझ्या घास उतरल्या नाही म्हणतो, अवती भोवती चव्हाण असते माझी. त्याच्यानंतर घरी जायला मला जरासा उशीर होता, कवी म्हणतो, घरी जायला मला जरासा उशीर होता, आई सोबत जागत बसते माझी मुलगी.
आणि शेवटचं कडवं आहे, तिला न्यायला राजकुमारा जरा उशिरा येतो, तिला न्यायला राजकुमारा जरा उशिरा येतो, अजून मधला अल्लड दिसते माझी मुलगी, अजून मधला तुकोबारायांनी सांगितलं मुली कन्या पुत्र होती ते सात्विक तयाच आहे एक वाटेचे अगोदर कन्या नंतर पुत्र. म्हणजे मुलगा म्हणजे काय, मुलगा झाल्यानंतर आपण पेढे वाटतो आणि मुलगी झाल्यानंतर तोंड वाकडं करतो, काय भानगडी कळत ते समाजात. मुलगी झाल्यानंतर सुद्धा पेढे वाटा ना, मुलगा म्हणजे वंशाला देवा, देव आहे का त्यामुळे काय सांगतात, तो कधी घर जाऊन टाकू शकतो. मुली बघा 1000 किलोमीटर जरी मुलगी असेल तिला एक फोन आला तुझ्या बाबा आजारी आहे तर मुलीच्या डोळ्यात टपकन पाणी येतं, ती ढसा रडते, जेवत नाही दिवसभर, कारण ती 1000 किलोमीटर तिकडे आहे. मुलगा इकडेच बाहेरण्यासारखं फिरत जातो, फोन करतो या मुलीचे त्या, त्याला काही घेत नसतं, त्याला फक्त 1.5 GB डेटा तेवढ्यात तो सुख असतो. पण मुलीचं मला असं वाटतं देवाने मुलीच्या डोळ्याजवळ त्या वासरूच्या हवं भरून ठेवलेले, त्यांना टचकन पाणी येतं. आपल्या आईचं बद्दल मुलीच्या बद्दल इतकं सुंदर आहे मुलीचं. महिलाबद्दल सांगायचं झालं, जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून मी बोलतो, उद्या सुट्टी आहे महाशिवरात्रीची, आजच साजरा झाला म्हणून डिक्लेअर करून टाका जागतिक महिला दिन. आणि त्याच्यामध्ये असं सांगता येईल की एक कवी असं म्हणतो, स्त्री ही क्षणार्धाची जीटीव्ही असते तर अनंत काळाची DD1 असते. स्त्री क्षणार्धाची जीटीव्ही असते तर अनंत काळाची DD1 असते. ती कधी कधी मंदिरातली विना तर कधी कधी AK-47 गन असते. ती ताकद महिलामध्ये तिने जर दुर्गाचा अवतार धारण केला तर ती काय करू शकते. तिने महाभारत घडवलेलं आहे, तिने रामायण घडवलेलं आहे. म्हणून महिला खूप महत्वाच्या आहेत. महिलांना सगळ्या मी शुभेच्छा देतो. आणि शेवटी मी माझ्या एक सुंदर असं भारूड तुमच्यासाठी मी तयार केलं. थोडंसं पाणी पितो, पाणी. तुम्ही बोर झाला नाही ना. तुमच्या कामाचं भारूड आहे, ते भारूड तुम्ही ऐकल्यानंतर 100% तुम्हाला त्यातला गोडवा जमवू लागेल. मोबाईलवर मी लिहिलेलं हे भारूड आहे. या मोबाईल बरं नाही केलं रे देवा, आणि जगणंच ऑनलाईन झालं रे देवा, आणि जगणंच ऑनलाईन झालं रे देवा. जो तो काढू लागला सेल्फी, सेल्फीचा जमाना आहे भाई असा. जो तो काढू लागला सेल्फी, जणू 4 हात लाकूड 12 हात ढिलपी. चेहरा कसा असतो सेल्फी चांगला नाही, सोय झाली आता सगळी. जो तो काढू लागला सेल्फी, जणू 4 हात लाकूड 12 हात ढिलपी. अख्ख्या दुनियेत आहे मोबाईलची हवा, आणि जगणंच ऑनलाईन झालं रे देवा, आणि जगणंच ऑनलाईन झालं रे देवा. डाउनलोड अपलोडचा वाढतोय गोड गोड छंद. डाउनलोड अपलोडचा वाढतोय गोड गोड छंद. अभ्यासात मात्र बुद्धी होते मंद मंद. तरी घेतोय आम्ही हँडसेट नावा नवा, आणि जगणंच ऑनलाईन झालं रे देवा, आणि जगणंच ऑनलाईन झालं रे देवा. जो जे वांशील तो ते जीव. ज्ञानेश्वरांची माफी मागू. जो जे वांशील तो ते जीव, उरले सुरले आयफोन ओप्पोच्या संग राहू. बाळाचा चाळा फेसबुकवरच पाहावा, आणि जगणंच ऑनलाईन झालं रे देवा, आणि जगणंच ऑनलाईन झालं रे देवा. ज्याची त्याची चालली मर्जी, ज्याची त्याची चालली मर्जी. आणि विद्यार्थी म्हणतात गुरुजी तुम्ही बिवा 5G. विद्यार्थी गुरुजीला सांगतो, आणि विद्यार्थी म्हणतात गुरुजी तुम्ही बिवा 5G. गुरुजीला बी वाटतंय आता नाही तर संधी कवा, गुरुजीला बी वाटतंय आता नाही तर संधी कवा. आणि जगणंच ऑनलाईन झालं रे देवा, आणि जगणंच ऑनलाईन झालं रे देवा. आता महाग डेटा स्वस्त, सारे झाले आता मोबाईल मध्ये व्यस्त. 10 जणांचा ग्रुप असतो सगळे मोबाईल मध्ये, कोणीच मला बोलत नाही. आता महाग डेटा स्वस्त, सारे झाले मोबाईल मध्ये व्यस्त. चांगला फोटो काढून डीपी वर आणि स्टेटस वर ठेवा. डीपी मध्ये लाईनीची नाही, चांगले फोटो काढून डीपी वर आणि स्टेटस वर ठेवा.
आणि जगणंच ऑनलाईन झालं रे देवा, आणि जगणंच ऑनलाईन झालं रे देवा. शेवटचं कडं भारू टाकलं. एका जनार्दनी भावना झाल्या साऱ्या डिजिटल, एका जनार्दनी भावना झाल्या साऱ्या डिजिटल. तरी सर्रास वापरतो आम्ही आयडिया आणि एअरटेल, तरी सर्रास वापरतो आम्ही आयडिया आणि एअरटेल. आणि जगणंच ऑनलाईन झालं रे देवा, आणि जगणंच ऑनलाईन झालं रे देवा, आणि जगणंच ऑनलाईन झालं रे देवा. आणि शेवटी माझ्या या संवादाचा शेवट करतोय. एक पाळणा मी दिला भैया, तो सुद्धा ऐकतो. बोलता बोलता तिकडे माझ्या आतून तुमचा वेळ घेतो थोडासा. तर शेवटचं एक पाळणा आहे. मुलं जन्माला आल्यानंतर काय काय चाळे करतात ते मी पाळण्यातून सांगितलं. पाळणा डिजिटल आहे बरं ना, जुनं. पहिल्या दिवशी जन्माला बंटी, बंटी जन्मा पहिल्या दिवशी, पहिल्या दिवशी जन्माला बंटी, दारातल्या सायकलची वाजवतो घंटी, खिडकीतून पाहते शेजारची पिंटी, जोराला जोरे जो, खिडकीतून पाहते शेजारची पिंटी, जोराला जोरे जो. दुसऱ्या दिवशी धाब्यावर बंटी, बंटी धाब्यावर चालला. दुसऱ्या दिवशी धाब्यावर बंटी, चिकन सोबत मारितो 90. तुम्हाला कळतं 90? तुम्हाला कळतं म्हणते बरं. दुसऱ्या दिवशी धाब्यावर बंटी, चिकन सोबत मारितो 90. कधी लुणकण्याची नाही गॅरंटी, जोबाला दोरे दो. तिसऱ्या दिवशी कॉलेजला बंटी, बंटी आता कॉलेजला येऊन चांगली गोष्ट. तिसऱ्या दिवशी कॉलेजला बंटी, तास सोडून मधीच मारितो कंटी, तास करत नाही तो. तिसऱ्या दिवशी कॉलेजला बंटी, तास सोडून मधीच मारितो कंटी, कट मारताना गाडी झाली उलटी, जोबाला दोरे जो. तो कट मारून गाडी उलटी झाली. चौथ्या दिवशी इंस्टा फेसबुक वर बंटी, लाईक देते त्याला त्याचा रोमांटी, झाडावर चढला आणि तुटली फांटी, जोबाला दोरे जो, आणि जोबाला दोरे. आम्ही सकाळपासून आलेलो आहोत. तुमचं काय झालं हे आम्हाला बिलकुल बक्षीस घ्या. तुमचं सर्वांचं अभिनंदन. चांगल्या पद्धतीने प्रगती तुमची झाली पाहिजे. आणि आम्हाला या ठिकाणी बोलावलं. शिवछत्रपती महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नामदार भुमरे साहेब, तसेच या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय राजूनाना भुमरे साहेब, त्यांचे सर्व शिवराज भैया भुमरे साहेब सरपंच, आणि या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कोठावळे सर, उपप्राचार्य यादव सर, त्यांची सर्व टीम. इतकं सुंदर असं नियोजन केलं की भैया धाडसाने विधान करतो की इतर कॉलेज गॅदरिंग घ्यायला सुद्धा तयार नाही, कारण की कॉलेजमध्ये मुलं धिंगाणा करतात. पण तुमच्या कॉलेजमध्ये इतके मुलं शांत बसले, पिन ड्रॉप सायलेन्स होतं, ती जागा मोठली नाहीत, याचा मला आनंद वाटतो. आणि भविष्यात कधी वेळ पडली तर आपण निवांत पुन्हा संवाद साधायला येऊ. मला इथं बोलवून आमच्या इथं सत्कार केला त्याबद्दल मी महाविद्यालयाचं प्रशासनाचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मत्स्योदय महाविद्यालयातील साहित्यिक जी परंपरा आहे ती आम्हाला अनुभवायला मिळाली. तुमचंच मॉडेल आमच्या संस्थेमध्ये प्राचार्य म्हणून आहेत आदरणीय कोठावळे सर. खरं तर ते आज पाहिजे होते तुम्हाला ऐकायला. धन्यवाद सर. तुमचं नाव दीपक आहे आणि मित्र हो, दीपक म्हणजे प्रकाश. म्हणजे त्यांनी आपल्यावर ज्ञानाचा जो प्रकाश टाकला त्याबद्दल आपण आभारी आहोत. आणि सरांचं आडनाव राखुंडे आहे, म्हणजे राखेतूनही सोन्याचे विचार आपल्याला देणारे असे दीपक राखुंडे. मी महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचे पुनश्च आभार मानतो. आणि मित्र हो, ज्या क्षणाची ज्यांचं ऐकण्यासाठी आपले कान, डोळे, मन आणि हृदय आतुर झालेलं आहे, असे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं. आणि मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन आणि कर्तृत्व सुद्धा असावं लागतं, असे महाराष्ट्रातील ख्यातनाम प्रबोधनकार, भारुडकार,
माननीय श्री हरिभक्तराय दत्ता महाराज कर्डे यांना मी अशी विनंती करतो की आपण आमच्याशी हितगुज मार्गदर्शन संवाद आपल्याला जे काय वाटेल ते येऊन या ठिकाणी आपलं सादर करावे. आदरणीय दत्ता महाराज कर्डे. केवळ सेवक लाविले द्वारे ज्यांचा वेळ गेला विघ्नावरी असे आदरणीय राजनाना कोपरे आणि संदीपानजी कोपरे साहेब यांनी लावलेलं हे रोपट याचा झालेला वटवृक्ष या शिवछत्रपती महाविद्यालय या वटवृक्षाच्या सावलीला आनंदामध्ये चालत असलेला हा वार्षिक स्नेहसंमेलन आणि आज समारोपाचा दिवस. सुंदर अशा कार्यक्रमाला उपस्थित असलेले पाचोड नगरीमध्ये राखोंडे सर, एखाद्याला जर अचानक काहीतरी व चक्कर आला तर त्याला आईचं आणि बापाचं आठवण होत नाही. ते लगेच म्हणतं बघ शिवराज भैयाला कॉल करा मला कसं तरी म्हणजे असं इतकं लोकांच्या अचानक कामं पडणारे आमचे मित्र शिवराज भैया घोबरे. आता मला भारुडाचे टेन्शन राहिलं नाही. कोणी जर सांगितलं भारुडकार बघा तर मी सरांचा नंबर देईल, कारण कवी लेखक तर आहेतच, पण आता नंतर ते भारुडकार झाले मला असं कळलं. असे आमचे आदर्श गुरुजी राखोंडे सर, सर्वच आपले यादव सर असतील, सरच नलवडे सर, बेडवे सर, रसपुते मॅडम आणि सर्वच विद्यार्थी बंधू. आता जास्त वेळ मी आपला घेत नाही. हळूहळू अलीकड तोंड होते, आता पलीकड व्हायला लागले. आता काही कळायलाही पाहिजे मला वक्त्याला. हे बघा थोडक्यात सांगतो, थोडक्यात जास्त वेळ न घेता. ज्यांनी आपल्याला ही कला सादर करण्याची, कला बघण्याची संधी उपलब्ध करून दिली त्या सर्व संयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांनी या महोत्सवामध्ये वार्षिक स्नेह संमेलनामध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांचं मनस्वी धन्यवाद, त्यांना खरंच शुभेच्छा. ज्यांनी भाग घेतला नाही त्यांना डबल शुभेच्छा, कारण आता श्रोत्यांची फार कमी आहे. श्रोते पण पाहिजे म्हणून तुम्ही चांगले श्रोते व्हा अशी तुमच्याकडून ही अपेक्षा आहे. मित्र, 2च मिनिटात सांगतो कला म्हणजे काय असते, त्या कलेचा कसा फायदा घेतला पाहिजे किंवा कला आपल्याकडे असल्यानंतर तिचा फायदा कसा होतो 2 मिनिटात सांगतो. मगाशी त्या दिदीने एक सुंदर स्वागत गीत गायलं कसं पाहिजे मी मागे सांगितलं. शिवराज भैया, मला जर समजा एखादी कला येत असेल तर ती उगाच सादर नाही करायची कधीच. मला शेळीचा आवाज येतो, मी जर आलो म्हणलं बरोबर मला शेळीचा आवाज येतो, तुम्ही मला काढून दाखवा, मी लगेच म्हणलं आणि सर हे उद्या घनसावकीला आले यांना मी दिसलो मा नावच ध्यानात नाही राहिले, यांनी वरडाव अरे शिळे महाराज, मग त्याचा काय फायदा होईल. कला कशी असेल मी 1 मिनिटात सांगतो तुम्हाला. एका मला आता जवळपास तुम्ही ऐकलेलंच आहे, त्यामुळे मी परत तिकडे जाणार नाही, जरा नवीन सांगतो. कला कशी असली पाहिजे बघा. तुम्ही एक गाणं ऐकलेलं आहे, ते गाणं खूप बारकाईने तुम्ही ऐकलेलं आहे. मी ऐकतो कसं आणि त्यात सादर करतो कसं. मी आता जेंट्स आहे, पण मी जर ठरवलं लेडीज गाणं जसेच तसं गायचंय तर बघा तुम्हाला कसं वाटतंय. ते गाणं गायचं तर वेगळीच्या देखापासून गायला पाहिजे, ते जसेच तसं येत आहे. मी एक गाणं गायलं होतं, ते गाणं असं आहे बघा, जसेच तसं वाटतंय का तुम्हाला. आवाज जसेच कसं वाटला पाहिजे. आता शिवराज भैया येत म्हणून तुम्हाला सांगतो मी सर, मी लय जणांचे आवाज काढतो, बऱ्याच जणांचे. थोडक्यात तुम्हाला त्याची थीम बनवलेली सांगतो की प्रत्येक नेता शिवराज भैयासारखा नसतो,
आपल्या विलास बापू सारखा नसतो आणि उमरे साहेबांसारखा नसतो. काही जसे नेते तसे गायक लोकांनी नेते कसे सांगितले 2 मिनिटात सांगतो. इलेक्शन पिरियड जवळ आलं, गावागावात नेते जायला लागले. एका गावात अजिबात काहीच काम केलं नाही, त्या गावात तो नेता आला. हिमेश रेशमे यांनी लांबूनच पाहिले. अरे गावात नेता आला म्हणले काहीच काम नाही आणि एवढी गर्दी साचली. मग हिमेश रेशम्याने त्याच्या स्टाईल मध्ये आवाज दिला त्या गर्दीला हटवण्यासाठी. तुम जरा हो जाओ गर्द हटवला आणि नेत्याच्या समोर हिमेशजी गेले आणि त्याला प्रश्न विचारला. क्या क्या बनाया, क्या क्या बनाया, क्या क्या बनाया अपने, हमने तुझको नेता बनाया, 5 साल में एक बार आया रे तू. ते नेता गेला देवीच्या कामात गावामध्ये. आता तिथं काही कामच नाही म्हणल्यावर काय प्रतिक्रिया मिळाल्या. त्या देवीने तर सांगितलं त्यांच्या स्टाईल मध्ये, नेता अर्धच गाणं ऐकून पडून. पण नेता आला, शिवराज भैया गेले, विलास बापू गेले आणि संदीपान भोगले साहेब एका गावात गेले आणि काम जसं असेल तशी लोक प्रतिक्रिया देत असतात. जसे हे तिघं गावात गेले तसे गावातले लोक आले आणि प्रतिक्रिया दिली. ऐ मेरे नेता चुन के आजा, बिन तेरे जनता अधूरी है, बन के हमदर्द हमारा हमसाया, तो हमारी जिंदगी में आया, काम सबसे ज्यादा किया तूने, सुख दुख में तू ही हमारा है, सुख दुख में तू ही हमारा. काम करावं असं. खासदाराच्या बाबतीत शक्यतो असं घडतंय, खासदार गावात येतच नाही आणि एक खासदार गावात गेल्यानंतर गावातले लोक अगोदर बेजार होते. ते गाव होतं स्वप्नील बांदोडकर यांचं. जसं गावात गेला स्वप्नील बांदोडकरने सांगितलं त्यांच्या स्टाईल मध्ये, गावात गाव हे माझे गाव, 5 साल झाले तुला बघते, गावात पाणी शेतात करत हे सांग कुणाशी मिळते, या गावकऱ्याच्या शेतकऱ्याच्या गत तुला जाणवत नाही, नाराज गावकरी तुझ्या. नेते डायरेक्ट लता मंगेशकरकडे गेले. दिदी काही करायचं काय असेल ती पण यांचं आवरून घ्या. लता दिदींनी नेत्यांनाच सांगितलं, आता हे सांगण्यामागचं कारण असं होतं, मी गाणे घेतले पाहिजे पण त्या गाण्याची थीम काहीतरी करून समाजामध्ये गेलं पाहिजे. कारण आपल्यावरती खूप जबाबदारी आहे. स्त्रीभ्रूण हत्या आहे, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा आहे, कारण आहे. सरांनी सांगितलं तुम्हाला 90 कळते का? 90 कळते का म्हणल्यावर सर काय काय तर तिसरा पहार दिसले. हो तुम्हाला सांगतो मी कवी आहे. कवी असल्यामुळे मला एक तुमच्या बाबतीत एक ओळ आठवली. कारण आज सरांच्या सोबत आल्यामुळं तेवढी ओळ तुम्हाला अर्पण करतो. ती ओळ तुम्हाला चांगलं जीवनाच्या पाया घसरल्यापासून वाचू शकते. आहे का? नको नको लावू चटका मनाला तुझा पर, नको नको लावू चटका मनाला तुझा पर, लई अवघड हाय गड्या दारूच ते महापर, दारूच ते. तिकडे जाऊच नका कारण पोराला कळतंय. तुम्ही जरा मोठ्या आवाजात सांगा बरं. दारू जर चांगली असती, समजा दारू जर चांगली असती, पातोडच्या बाजारात ढिगाराची ढिगार मिळाली असती, गावातल्या किराणा दुकानात मिळाली असती, राशनच्या दुकानात प्रत्येकाला दर महिन्याला 1-1 क्वार्टर आली
असती घरी पाहुणे सर लोक आल्यावर चहाच केली नसती आपल्या गॅदरिंगच्या फंक्शन मध्ये प्रत्येकाला 90 दिली असती आणि घरी आपल्या आईने सकाळी सकाळी बिगर पाण्याची हाणली किती सरळ आहे सर काही का नाही सोबत म्हणून सर्वांना विनंती करतो हे जी कॉलेज फंक्शन होतात त्यामध्ये पार्टिसिपेट होत चला हे बघा आपली कला जर ओरिजिनल असेल ना सर कला जर ओरिजिनल असेल तर तुम्हाला स्टेज लागणार नाही स्टेज आपोआप कसं मिळतंय बघा सर एक कवर आता या मागच्या महिन्यात घडलेला प्रसंग सांगतो मी मुंबईवरून येत असताना सर नाशिकला थांबल्यानंतर एका माझ्या मित्राचा खूप आग्रह होता की माझ्याकडे या तो एका झोपडीत म्हणजे एका पत्राच्या शेडमध्ये राहत होता मी त्याच्याकडे गेल्यानंतर त्यानं सांगितलं गड्या तुम्ही आज मुक्कामी आले पण इथं भजन चालू आहे खूप मोठमोठाले लोक आहेत तिथं आपल्याला जायचंय पण तिथं माझी ओळख नाही म्हणलं तुझी ओळखीला जाऊ दे माझ्या कलेवर किती कॉन्फिडन्स आहे बघ चल म्हणलं काय अडचण नाही सर आम्ही गेलो तिथं अनेक संगीत विशारद बसलेले होते आणि हा बिचारा गरीब माणूस हा काही सांगायला तयार नव्हता की मी पण एक गायक आणले आम्ही तिथं बसल्यानंतर त्यांनी प्रत्येकाने आता भजन सुरू होणार पण आपली कला टॅलेंट असल्यावर काय होते बघा भजन सुरू होण्याच्या जवळपास गेलो आम्ही तिथं जवळ बसलो आणि कुठेतरी एका साईडला बसलो माणूस काही दिसल्यानंतर कळत नसतं ह्याच्यात काय कला आहे आणि माईक टेस्टिंग चालू होतं माईक टेस्टिंग चालू असताना मी जवळ गेल्यानंतर माझ्या शेजारी माईक आलं ते टेस्ट करत असताना मी म्हणलं मी माईक टेस्ट करून देतो ते माईक माझ्याकडे आल्यानंतर मी टेस्ट हॅलो हॅलो असं केलं नाही मी जसा माईक घेतला तसा सुरू केलं निरे ग मदानी दानी सा सारे माझ्याकडे आले म्हणजे गुरुजी भजन सुरू होतं असं राहतं तुमची कला ओरिजिनल असली पाहिजे म्हणून तुम्हाला स्टेज आहे या स्टेजवरती कला सादर करायची पण कला तुमची परिपक्व झाल्यानंतर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही जसं सरांनी भरोडाने समारोप केला तसं सरांनी मला काही कॉलेजमध्ये गेल्यावर पोरं विचारतात की बाबा तुम्ही काही कविता केल्यात का नाही म्हणलं कविता तर नाही केली कडे पण 2 कविताचे तुकडा केलेला आहे तेवढा तुकडा सर मी यांच्यासाठी सादर करतो पोराव आज सर दिसल्यामुळे मला कविता आठवली की एक रचना सादर करतो ऐका सर एका कॉलेजमध्ये गेल्यानंतर मी एक रचना तयार केली जसा कॉलेजमध्ये गेलो परवा माझी रचना इथून सुरू होती की एका कॉलेजमध्ये एक मुलगा असतो त्याला एक मुलगी खूप आवडायची पण तो कधीच बोलून दाखवायचा नाही त्याला खूप आवडायची तो कधीच बोलून दाखवायचा नाही त्याला फक्त ती दिसली की बस अख्खा दिवस चांगला जायचा तिलाही सांगायचा नाही मित्रालाही सांगायचा नाही पण झालं ते एकटाच बघायचा लांबूनच दिसली आणि माझी कविता सुरू झाली त्यानं लगेच कविता सुरू केली राधा आई है राधा आई है बड़े दिनों के बाद करके कॉलेज को याद कॉलेज में राधा आई है राधा आई है राधा आई है आता राधा आई आहे पण दुसरं कडवं असं केलं त्यानं काय म्हणलं आहे का त्या पोरानं पहले जब कॉलेज आती थी संग सहेलियां लाती थी बंद हुआ है मेल भी अब तो खत्म हुआ है खेल भी अब तो 2 ओळी त्यांना अशा गायल्या कम खाता हूँ कम सोता हूँ बहुत ज्यादा मैं रोता हूँ राधा आई है पोराने मला विचारला तर एक तर येत नव्हती आली तर रडायला काऊन मग मी सांगितलं त्यांना कशामुळे रडायला ते कारण त्याचं शेवटचं कडवं बड़े दिनों के बाद अपने पति के साथ राधा कॉलेज आई है राधा आई है राधा आई है म्हणून या दिवसामध्ये आपण कविता केल्या पाहिजेत गाणे केले पाहिजेत कला शिकलं पाहिजे ज्यांनी डान्स घेतला ना त्या डान्स एवढा तुम्हाला कामी पडणार आहे ज्या वेळेस आपलं वय झालेलं असतं आणि त्यावेळेस आपल्याला कुठेतरी डीजेचा आवाज ऐकू आला कुठेतरी संगीत ऐकायला आलं तर आपलं मन प्रसन्न होतं कारण ते आज केलेलं काम त्या काम येतं संगीत शिका त्या मुलींना खूप शुभेच्छा तुमच्या बऱ्याच मुली गात असतील जास्त वेळ घेत नाही हे बघा काहीतरी गांभीर्याने घ्या जर इथे या कॉलेजमध्ये तुम्ही जर कोणकोणत्या उद्देशाने आलात हे महत्वाचं आहे कारण तुम्ही जर इथे येऊन काहीतरी मला करायचं या उद्देशाने आला असाल तर खरंच तुम्हाला शुभेच्छा मग बाबांना घरी राहून देणं काहीतरी कर म्हणताय म्हणून आला असाल तर मग तो गांभीर्याने घेण्याची गरज आहे
खूप मोठी संधी आपल्याला इथं उपलब्ध करून दिलेली आहे. मी आज सर अभिमानाने सांगतो, मी जास्त शिकलो नाही पण माझ्यासाठी एवढा शिकलेलो आहे मी माझ्यासाठी. कारण 2004ला माझी 12वी झाली. त्यावेळेस तुमचा जवळपास काहींचा तर नेमका जन्म झाला असावा. 2004ला सर माझी 12वी झाली, पण 12वी एवढी कष्टानं केली होती मी बीएला. कारण घनसावंगी ते राजेगाव मी एका पायावर पायी सायकल घेऊन जात होतो. पाण्या पावसाचे रस्ते होते, 2 नदी ओलांडून जावं लागत होतं. आज तुमच्यासाठी किती सुवर्ण संधी आहे. तुमच्याकडे गाड्या आहेत, मोबाईल आहेत, फोन आहे, तुमच्याकडे सुवर्ण संधी आहे. म्हणून या संधीचं सोनं करा, याला गांभीर्याने घ्या. ही काळाची गरज आहे. व्यसनाकडे जाऊ नका. अंधश्रद्धेपासून आपल्याला समाज वाचवायचा आहे. माझ्या ताईनं तुम्हाला विनंती करतो, मलाही मुलगी आहे, मलाही बहीण आहे, तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला इथं खूप शिकण्यासारखं आहे. तुम्हाला मला सांगा बरं, तुमचं आता जे काही निरोप समारंभ हे होते काय सेंड ऑफ होते, त्यावेळेस खरं सांगा तुम्हाला सेंड ऑफ झाल्यानंतर कॉलेज सोडताना ते वर्ग सोडताना कुठेतरी गरीबासारखं होतंय का नाही? डोळ्यात पाणी येतंय की नाही की हे आपल्याला परत मिळणार नाही? हे तर काहीच नाही. तुम्हाला अजून काय करायचंय तर तुम्हाला आई वडील भाऊ बहीण सर्व सोडून जायचं. हे लक्षात ठेवा. इथून हे शिकलं पाहिजे की तुम्हाला कुठेतरी जायचं. आज तुम्ही सर्वजण कोणत्या स्टेजमध्ये बघा बरं काय होत असते. बीज असते, त्याचं रोपटं होतंय, त्याची कलम करता येते, त्या कलमीला डोळा लावला जातो, त्याचं झाड होतंय, त्या झाडाची सावली त्याला फळं येत असतात. आज तुम्ही कोणत्या स्टेपमध्ये, मी तरी सांगतो आज तुम्ही कलम या स्टेपमध्ये आहात. आणि या सर्व दिग्गजांनी तुम्हाला तिसरा डोळा बसवण्याचं काम केलं. कारण तुम्ही वृक्ष होणार आहेत, झाड होणार आहेत. म्हणून सर्वांना विनंती करतो, काळाची गरज आहे. आज गांभीर्याने घ्या. या सर्वांनी खूप मेहनतीनं हे तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं असतं. याचं सोनं केलं पाहिजे. आपली संस्था चालक नेहमी आपल्यासाठी तत्पर आहे. आनंद वाटला सर्वांना बोलून. सर एकाग्रता खूप हरवलेली दिसली मला इथं आल्यानंतर तुमची. खूप तुम्ही चंचलमध्ये आहात. तुम्ही एकाग्रता खूप महत्वाची. तुम्ही आता इथून ध्यान साधना हा एक प्रकार आहे. तुम्ही कसा करता येईल तर करा, पण तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. एकाच मिनिटात सांगतो सर. आता यांना काय सांगावं, परवा दिवशी एक जण पूजा करता करता देवाला घेऊनच कुत्र्या मागायला. तिथं किती एकाग्रता असली पाहिजे. पूजा करता करता देवाला घेऊनच कुत्र्या मागायला लागलं. म्हणलं बाबा काय आहे काय नाही म्हणे. कुत्र्या निवड खाल्ल्याच्या मुलग्याचा देवाला टाकतो. म्हणजे किती क्रोध. पूजा करताना किती असलं पाहिजे. मला एक माणूस परवा पूजा करताना दिसला आणि जप करताना दिसला. एक माळ होती त्याच्याकडे. आता मी म्हणलं एवढा माणूस दिसला याचं दर्शनच घ्यायचं, कारण माणूसच दिसला नाही एवढा एकाग्रता करणार. मी गाडी उभी केली सर. त्याचा जप चालू होता. जपाचा एक मंत्र असतंय रामकृष्ण हरी रामकृष्ण. त्याचा जप चालू होता. मी गाडी उभी केली. आता म्हणलं याचं दर्शन घ्यावं. गाडी उभी केली, त्याचा जप चालू होता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. गाडी लावली, त्याच्या जवळ गेलो तेवढ्यात त्याच्या जपाला हिंसक वळण लागलं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. त्याला म्हातारी दिसली. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. म्हातारी म्हणजे काय याच्या टाकते जरासा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. म्हातारी म्हणजे कसं करू टाक बाबा जरासा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ती म्हणजे आता काय गुळाचा करते का साखरेचा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ती म्हणजे कशाचा करू गुळाचाच कर बाबा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ती म्हणजे आता काय आहे दुधाचा करते का कोरा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. म्हातारी म्हणजे कशाचा करू कोराच कर बाबा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. म्हातारी म्हणजे आता काय आहे काय अद्रक टाक जरशी. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. म्हातारी म्हणजे अद्रक संपले माळ चालू होती ना रे बाबा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. म्हातारी म्हणजे मग मी खाल्ली का काय बडबड करा जप चालू आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. म्हातारी म्हणजे मग जपच करा ना तुला गप म्हणता. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. म्हातारी म्हणजे मग मी बोललो तरी का आधी आमचं जपच करायचं होता ना तुला बोललो म्हणतो ना. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. म्हातारी म्हणजे मग गप बसावं ना जपच करावा. हेच केलं जप बरं. म्हातारी गेलं ना मळेनच म्हातारी आली. सांगा काय मी दर्शन घ्यायचं सोडून पण पळून गेलो. मला यांची भांडणं कुठं जपत बसा. म्हणून कुठेही एकाग्रता राहिलेली नाही. पण अभ्यासामध्ये जी एकाग्रता ती महत्वाची आहे. म्हणून सांगत नाही. मोबाईलवरती खूप बोलण्यासारखं आहे. काय नाही बोलावं तुम्ही तर मला ऐकलेलं आहे. आता मी त्यामुळे जास्त काही त्याच्यात शिरलो नाही. पण काय नाही भैया हे फक्त 5च गाणे ह्याच्यातच बेजार आहेत. 5च गाणे आहेत सर. आता या 5 गाण्यातच बेजार आहेत. हे संध्याकाळी सारं संपलं ना. फेसबुकला पोस्ट टाकते 115च्या वर कोणी बघा ना. व्हॉट्सअपला मेसेज टाकते त्याला निळे असं येईना कोणाला फोन करा कसं रे बिजी बेजार आहे ते सारे. 15चा रिचार्ज सांगते पुन्हा जीबी टाकते संध्याकाळपर्यंत. ही वायफाय घ्यायची वेळ येते सारे बेजार आहे. आणि मग काय नाही सारं संपलं हे जाते त्या इंस्टाग्राम. काय आहे तिथे 5च गाणे. एक गाणं तिथलं वाचताना आयच्या हाती तिथं बाई दिवसाला वाटते बिहार माळ्याची सती गेली डोंगरावर नाचली गेलं कडेला कडे डबल कडे टोचले सोन्याच्या गाडी नदीला वर ढकलून आमचे बाप्पा गणपती आणला.
माने माने पार्वती मांडीवर बसलाय गणपती गेलो वर ढकलून आजी माले चिनीला का चिनीला कळतंय काय काय गेलो वर ढकलून हे प्रभू हरे राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद हे क्या हो गेलो वर ढकलून चष्मा लावा ना सर गेलो वर ढकलून जल्दी रुपये आवडा मला 3 GB डाटा संपला चार्जिंग संपली मोबाईल काय म्हणून असं विनंती आहे विज्ञानाने प्रगती केली पण एवढं काही प्रगती केली नाही म्हणून सर्वांना विनंती करतो बरोबर आदर सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद कोरोना गांधीने घ्या आणि माझं एक वाक्य 2 वाक्य नोट करून घ्या कोणत्याच क्षेत्रात संघर्षाशिवाय काहीच फुकट मिळत नाही एक आणि दुसरं मी स्वतः जर काही करत असेल तर मी सांगतोय तुम्हाला म्हणून ऐका माणूस हातापायाने अपंग असला चालतो पण डोक्याने विचाराने कधी अपंग नसला पाहिजे तुम्ही तिथं कधीच मागं पडू नका मला असं असतं तर मी कसं केलं असतं मी जर शिवराज भैयाच्या जागेवर असतं तर मी असं केलं असतं असं नाही ती पुढे जाणार आहे ती जागा तुम्हाला रिकामी करून देणार आहे म्हणून सर्वांना विनंती करतो की तुम्ही मला असं असतं तर तसं केलं असतं या काल्पनिक जीवनामध्ये न जगता मला आता काय करायचं हे करा आणि काहीतरी करा पुढच्या 1-2 वर्षामध्ये मी जर इथं आलो तर मला तुमच्यापैकी कोणीतरी सक्सेस झालेला एखादा विद्यार्थी इथं मनोगत व्यक्त करताना दिसावा अशी सर्वांकडून अपेक्षा करतो आणि सर्वांना मनस्वी शुभेच्छा देतो आपलं असंच आनंदमय जीवन राहावं तुमच्या कलागुणांना चांगलं प्रगती मिळो तुमच्या कलागुणांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो सर्वांनी मला बोलवल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो धन्यवाद धन्यवाद महाराज विविध उदाहरण देऊन आमच्या कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना आपण हसून मिळवून ठेवलं त्याबद्दल पुन्हा आपले आभार मित्र योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीकडून मिळालेले ज्ञान हे माणसांना त्यांचे विचार आणि जीवनाचे प्रभाव बदलण्यास भाग पाडतात तेव्हा मान्यवरांचे मार्गदर्शन आपल्यासाठी लाख मोलाचे आहे महाराजांनी संघर्षमय जीवनातून संधी निर्माण केली आणि त्या संधीतून असं व्यासपीठ ते गाजवत आहेत व्यासपीठच्या माध्यमातून ते ज्या ठिकाणी जाती स्वतःचं अस्तित्व निर्माण करीत आहेत अशा महाराजांचं महाविद्यालयाकडून आमच्या प्राचार्याकडून आभार मित्र शिवराज भैयाला थोडं पुढचा कॉल आल्यामुळं कामानिमित्त त्यांना जायचं आहे तत्पूर्वी आपण त्यांच्या हाताने काही प्रमाणपत्राचं वितरण करणार आहोत त्यानंतर अध्यक्षित समारोप होईल आणि त्यानंतर आभार प्रदर्शन होईल आभार प्रदर्शन झाल्याच्या नंतर कार्यक्रमाची सांगता होईल मी नलावडे सरांना अशी विनंती करतो की आपण बक्षीस वितरणाचं यादीचं वाचन करा वार्षिक स्नेह संमेलन 2024 हे आम्हाला दिनांक 4 तारखेला आपल्या महाविद्यालयामध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेला आहे 4 तारखेला सर्वप्रथम सर्व प्राध्यापक वर्ग प्राचार्य आणि आपल्या महाविद्यालयाचे सिनियर श्री सतीश बाग सर यांनी मैदानाचं नारळ फोडून पूजन केलं आपण लागलीच स्पर्धेला 4 तारखेला सुरुवात केली आहे सर्वप्रथम 5 किलोमीटर रनिंग 5 किलोमीटर रनिंग तीसरा क्रमांक वैद्य सूरज त्यानंतर 5 किलोमीटर दुसरा क्रमांक हे काय गजानन रनिंग 5 किलोमीटर सर्वप्रथम गोल्ड मेडल विनय रोते
घेतली ती बरोबर घेण्यात आली. त्यामध्ये तिसरा क्रमांक राठोड पायल. तिसरा क्रमांक 2 किलोमीटर रनिंग जाधव निलम. त्यानंतर 100 मीटर रनिंग मुलींसाठी तिसरा क्रमांक ऋतुजा. दुसरा क्रमांक राठोड संजना. आणि रनिंग मध्ये 100 मीटर नेमाने अमृता. त्यानंतर 100 मीटर रनिंग मुलांसाठी तिसरा क्रमांक घोडे सचिन. शंभर मीटर रनिंग दुसरा क्रमांक वैद्य सूरज. स्पर्धा झाली त्यामध्ये दुसरा क्रमांक वैद्य सूरज. 100 मीटर रनिंग पहिला क्रमांक गोल्ड मेडल जाधव जय. त्यामध्ये फक्त मुलींसाठी संगीत खुर्ची घेण्यात आली. त्यामध्ये तिसरे क्रमांक शेळके मयूरी. दुसरा क्रमांक जाधव निलम. चला लवकर करा. काय म्हणता? आणि संगीत खुर्चीमध्ये पहिला क्रमांक हिरे अनिशा. त्यानंतर गोळाफेक मुले तिसरा क्रमांक चव्हाण राम. दुसरा क्रमांक चव्हाण अभिषेक. गोळाफेक पहिला क्रमांक वैद्य नारायण. त्यानंतर रस्तिकेच फुले. प्रतीक देशमुख वैद्य नारायण ईश्वरी वैद्य सूरज जिल्हे विजय अग्रे आदर्श युद्ध आकाश वैद्य शंकर वैद्य उमेश सर्वांनी समोर प्रथम क्रमांक
तुझे हात लावे विक्रम जाधव सर्व एकाच घेतील. जाऊ नका मुलीनो, थोडं थांबा. त्यानंतर कबड्डी मुली अतिशय आगीतटीचा हा कबड्डी सामना झाला. एकाच वेळेस एक संघ समोर येईल. त्यामध्ये कर्णधार अमृता नेमाने, ऋतू जागृत, साक्षी उगे, विजय नाईक, नंदिनी रोडे, सायमा काटो, जागलावे, त्यानंतर कबड्डी विजय संघ मध्ये बसा, मध्ये मध्ये. त्यानंतर कबड्डी उपविजयी दुसरा नंबर विजय माली कर्णधार मयुरी शेळके, शिल्पा शेळके, पूजा लोंढे, अंजली उची, पायल राठोड, नंदिनी बावळे. दुसरा क्रमांक त्यानंतर दोन वर्षा मुली तिसरा क्रमांक शेळके शिल्पा. तिसरा क्रमांक नीलम राठोड.
विद्या प्रथम क्रमांक अमृता नेमाने. मुलांनी गोलीवरच्या उड्या मारल्या आणि स्किपिंग केली स्किपिंग. त्यामध्ये तिसरा क्रमांक रामेश्वर चव्हाण. काय असा दुसरा क्रमांक आकाश जुसे. आणि पहिला क्रमांक जय जाधव. क्रीडा विभागाने ज्या विविध स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये विजेते मुलांना खेळाडूंना प्रमाणपत्र व गोल्ड मेडल देण्यात आले आहे. असा सांस्कृतिक विभागातील त्या सांस्कृतिक विभागामध्ये वेगवेगळी स्पर्धा झालेल्या आहेत. त्या स्पर्धांमध्ये पहिले तिथे विविध स्पर्धांमध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्यांचं प्रमाणपत्र वाटप होईल पावण्याचे असते. आता काव्य वाचन जी स्पर्धा आपण घेतली होती त्याच्यामध्ये द्वितीय क्रमांक जो आहे द्वितीय क्रमांक विभागून दिलेला आहे. त्याच्यामध्ये अंजली उके आणि शिल्पा शेट्टे दोघांना विभागून मिळालेला आहे. अंजली उके शिल्पा शेट्टे लवकर लवकर यायचं त्यांचं नाव दिलं त्यांनी. अंजली उके आणि शिल्पा शेट्टे यांनी द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे काव्य वाचन मध्ये. नंतर प्रथम क्रमांक जो आहे प्रथम क्रमांक काव्य वाचन मध्ये साक्षी घुगे. साक्षी घुगे वक्तृत्व स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक वक्तृत्व स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक खुशी सावलकर. प्रथम क्रमांक घ्या साक्षी घुगे. वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक साक्षी घुगे. दुसरे क्रमांक आहे सचिन काटके. आता तुमची जी वादविवाद स्पर्धा आहे त्याच्यामध्ये वादविवाद स्पर्धा द्वितीय क्रमांकामध्ये हे द्वितीय क्रमांक देखील विभागून आलेला आहे. त्याच्यामध्ये वादविवाद मध्ये अंजली उके आणि खुशी सावलकर या दोघांनाही द्वितीय क्रमांक हे विभागून मिळालेला आहे. साक्षी अंजली आणि वादविवाद स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जो आहे ती आहे साक्षी घुगे. प्रथम क्रमांक वादविवाद मध्ये साक्षी घुगे. यानंतर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली होती. रांगोळी स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे प्रीती हरेल. तृतीय क्रमांक. नंतर द्वितीय बक्षीस मिळालेला आहे द्वितीय क्रमांक रांगोळी स्पर्धेमध्ये अंजली उके आणि रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक त्यांनी पटकावला की आहे साक्षी घुगे. यानंतर जी स्पर्धा आहे सुंदर हस्ताक्षर स्पर्धा याच्यामध्ये तृतीय क्रमांक जो आहे ती आहे अमृता नेमाने. तृतीय क्रमांक. द्वितीय पारितोषिक किंवा द्वितीय क्रमांक मिळाला आहे हस्ताक्षरामध्ये ती आहे शेळके शिल्पा. तृतीय क्रमांक.
आणि हस्ताक्षरा या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेले आहे अंजली उतीर. प्रथम क्रमांक अंजली उतीर. समूह गीत आहे. समूह गीत मध्ये तृतीय क्रमांक आहे पूजा लोंढे. नंतर समूह गीत मध्ये साक्षी घुगे तृतीय क्रमांक. समूह गीत मध्ये तिसरे क्रमांक शिल्पा शेळके. आता यानंतरची स्पर्धा झालेली होती ती म्हणजे लावणी. लावणी या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक जो आहे द्वितीय क्रमांक विजयमाला माळी. विजयमाला माळी. आणि लावणी या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक जो पटकावलेला आहे ती आहे स्नेहा खिल्लारे. स्नेहा खिल्लारे या विद्यार्थिनीने लावणी या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. समूह गीत मध्ये मयुरी शेळके आणि सचिन कारके. समूह गीत मयुरी शेळके आणि सचिन कारके समूह गीतामध्ये. अशा पद्धतीने या ठिकाणी बक्षीस वितरण प्रमाणपत्राचे वाटप या ठिकाणी झालेलं आहे. विजेत्या उमेदवारांचा खूप खूप अशा शुभेच्छा आणि ज्यांनी सहभाग घेतला त्यांनाही भरभरून अशा शुभेच्छा आणि प्रेक्षकांना देखील खूप खूप शुभेच्छा. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे अध्यक्षीय समारोप. अध्यक्षीय समारोपासाठी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय शिवाजी यादव सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा. समारोप आणि पारितोषिक वितरण समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर चंद्रशेखर घोटाळे सर, प्रमुख उपस्थिती युवा सरपंच शिवराज भैया, प्रमुख अतिथी डॉक्टर दीपक राठोडे सर, श्री दत्ता तरबे महाराज, आमच्या महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य डॉक्टर सुरेश नलावडे सर, क्रीडा विभागातील सो अरुणा नलावडे मॅडम, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर उत्तम जाधव सर, त्या सांस्कृतिक विभागातील सदस्य डॉक्टर विलास महाजन सर, उत्कृष्ट सूत्रसंचालन करणारे हरिप्रसाद बेगळे सर, माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी, राठोडे सरांनी पोवाडा पाळणा यातून आपण प्रबोधन केलेलं आहे. त्याचप्रमाणे तगले महाराज यांनीही आपलं प्रबोधन केलेलं आहे. जेव्हा देशाच्या विकासाच्या संदर्भात आपण बोलतो त्यावेळेला लैंगिक असमानता दिसून येते. एकूण श्रमशक्तीमध्ये महिला आणि पुरुषांचा समान वाटा असणं अपेक्षित असतं. पण मागील 20 वर्षामध्ये महिला श्रमशक्तीचा वाटा फक्त 20% होता. आज मात्र 33% गेला. उर्वरित तो पुरुषांचा. जीडीपीचा जर विचार केला तर जीडीपी मध्ये महिलांचा वाटा फक्त 18% आहे. 82% पुरुषांचा वाटा. एका बाजूला हॉलमध्ये शिक्षण घेण्याच्या प्रमाणामध्ये महिलांची संख्या वाढताना दिसते, दुसऱ्या बाजूला मात्र
श्रमशक्तीमध्ये GDP मध्ये महिला माग असताना दिसतात. म्हणून महिलांना पुढे येणं गरजेचं आहे. करिअर करत असताना तुमच्यामध्ये कुठल्या स्किल आहेत, तुम्ही कुठल्या घटकामध्ये बसताय, याप्रमाणे तुम्ही पुढे गेलो. 70 कोटीपेक्षा जास्त तरुणांची संख्या आहे. त्याचं प्रमाण जर बघितलं तुम्ही तर 50% जास्त भारतामध्ये तरुण आहेत. एवढी प्रचंड तरुणांची संख्या देशामध्ये असताना, एवढं श्रम अमर्याद भारतामध्ये असताना सुद्धा आपल्याला आर्थिक महासत्ताक होण्यासाठी वेळ लागतोय. अलीकडे भारताचा आर्थिक विकासाचा दर हा 8.5% झालेला आहे आणि असाच वाढवण्यासाठी सर्वात जास्त GDP असताना 5व्या क्रमांकावर आपण आज आहोत. 3ऱ्या क्रमांकावर येण्यासाठी तरुणांना पुढे आलं पाहिजे, श्रमदान केलं पाहिजे आणि ध्येय साधलं. यशाचं शिखर तुम्हाला जर गाठायचं असेल त्याच्यासाठी अथक परिश्रम तुम्हाला असला पाहिजे. परिश्रमाशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही. आणि म्हणून ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचंय ते क्षेत्र तुमचं ठरलेलं असलं. तुम्ही तरुण आहात आणि तरुणांना निर्णय घेतले पाहिजेत. निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये विकसित केली पाहिजे. तेव्हाच तुमचा आणि देशाचा विकास होतो. आपण सर्व कलाकार इथे आलात, सहभागी झालात, त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण शेवटाकडे आता वळत आहोत. आपल्या महत्वाचा आभार प्रदर्शन होईल. त्याच्यानंतर तुमची जी अल्पहाराची नाश्त्याची व्यवस्था खाली बानायक सरांनी त्यांच्या कमिटीने केलेली आहे. मी कांबळे सरांना विनंती करतो की कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन. या ठिकाणी मी एकटाच उपस्थित असल्यामुळं मी आभार व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आजच्या या वार्षिक संमेलन सांगण्याचा सोहळ्यासाठी आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आहेत डॉक्टर दीपक राखुंडे सर. सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या संस्थेचे संचालक व पाचोडचे सरपंच शिवराज भैया भुमरे यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. व विशेष अशी उपस्थिती या कार्यक्रमात ज्यांनी दिली किंवा ज्यांची लाभली समाज प्रबोधनकार दत्ता महाराज सर यांचे या ठिकाणी मी विशेष आभार व्यक्त करतो. आणि ज्यांनी ऐन वेळेला अध्यक्षीय स्थान स्वीकारलं असे आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर शिवाजी यादव सर यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. व क्रीडा संचालक डॉक्टर सुरेशजी नलावडे सर यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. व ज्यांनी अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन केलं आमचे मित्र डॉक्टर हरिप्रसादजी पिळवे सर यांचंही विशेष असा आभार या ठिकाणी व्यक्त करतो. व विशेष असा आभार तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं ज्यांनी या क्रीडा महोत्सवामध्ये साहित्य कला क्रीडा या क्षेत्रामध्ये ज्यांनी नाविन्य मिळवलं, ज्यांनी काही पारितोषिकं मिळवली, ज्यांनी सहभाग मिळवला, या सर्वांचं तुमचं विशेष असा आभार. व अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो व धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद.